नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ग्रीन लीफ किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे पालक राईस. आता लहान मुलांना हेल्दी काय कसं खायला घालायचं आहे, आपले वेगवेगळे मार्ग असतात. तर त्यातला पालक खाऊ घालायचा हा एक मार्ग. याच्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले. त्याचे आपण मसाल्याला जसा कांदा मोठा चिरून घेतो तसा चिरून घ्यायचा आहे, कारण हा पालकाबरोबर परतणार आहे. कच्चा नाही घालायचा, कारण याचा जो उग्र वास आहे तो मग नंतर जात नाही आणि मग खायला चांगलंही लागत नाही. याच्याबरोबर मी थोडंसं आलं घेतलं आहे आणि लसूण भरपूर प्रमाणात घेतला आहे, कारण पालक आणि लसूण कॉम्बिनेशन छान लागतं. पालक आपला धुवून स्वच्छ करून निथळत ठेवायचा आहे. त्यातलं शक्यतो होईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे. नाहीतर नंतर शिजताना त्याला खूप पाणी सुटतं. आणि नंतर आपले हे मोठे मोठे असं तुकडे करून त्याचं चिरून घ्यायचं आहे. चिरल्यानंतर लगेचच शिजवायला घ्यायचं आहे, कारण मग त्यातले चिरून जास्त वेळ जर ठेवला तर त्यातले जीवनसत्व नष्ट होतात. तर असा हा सगळा चिरून झाला आहे माझा. मी आता 2 चमचे तेल घेते आहे. चांगलं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी आत्ता हे साधे जिरे वापरते आहे आणि ते चांगले तडतडले की आपलं हे कांदा, लसूण आणि आलं आहे हे थोडंसं परतून घेते आहे. फार शिजवायचं नाही आहे त्याला, त्याचा थोडासा कच्चेपणा गेला पाहिजे. आणि नंतर आपला हा जो पालक आहे, जो आपण चिरून घेतला आहे, तो आपण ह्याच्यात थोडा थोडा करून टाकायचा आहे. खूप मोठी जोडी असल्यामुळे मला थोडा आधी परतून परत नंतर थोडा टाकून असं तो करून घ्यायला लागला. तर फार शिजवायचा नाही आहे पालक पण, कारण आपल्याला याचा कलर शेवटपर्यंत मेंटेन ठेवायचा आहे. असं डोळ्याला छान छान हिरवं असं दिसलं की खायलाही असं टेम्पटिंग वाटतं. त्यामुळे याचा कलर आपण शेवटपर्यंत टिकला पाहिजे अशा प्रकारे ते शिजवायचं आहे. केवढी मोठी जोडी होती, शिजल्यानंतर फार म्हणजे थोडा होतो हा पालक. शिजवतानाच थोडंसं ह्याचं त्रास पडतो, पण एकदा शिजला की बघा असं एवढी झाली आहे. 2 कप मी इथे तांदूळ घेते आहे, बासमती तांदूळ. तुम्ही कुठलाही जो असा मोकळा शिजणारा जो तांदूळ आहे तो वापरला तरी चालेल. जसं आपला आंबेमोहर असतो किंवा वाडा कोलम असतो तो वापरला तरीही चालेल. आणि तो धुवून स्वच्छ करायचा आहे. आता इथे मी जवळजवळ पावणे 2 तांबे पाणी घेतलं आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि मिरे टाकली आहे. वेलची टाकली आहे, छोटी वेलची. त्याला व्यवस्थित उकळी येऊ दिली आहे त्या पाण्याला आणि नंतर आपला हा धुतलेला तांदूळ त्यात टाकते आहे. मी फार वेळ असा तो तांदूळ धुवून नाही ठेवलेला. अगदी धुतला आणि 4-5 मिनिटांनी लगेचच तो पाण्यात टाकला आहे. आता ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर तांदूळ टाकल्यानंतर परत थोडंसं उकळलं की याच्यामध्ये माझ्याकडे फ्रोझन वाटाणा आहे. तुमच्याकडे ताजा असला तो टाकला तरी चालेल. या पाण्याचा जो फ्लेवर आहे तो वाटाण्यात उतरतो भाताबरोबरच आणि मग खायला छान लागतं. असं जवळजवळ आपलं खळखळ उकळल्यानंतर हे बघा भात व्यवस्थित शिजत आला आहे. 90 ते 95% शिजवून घ्यायचा आहे, कारण नंतर आपण पालकाच्या प्युरीमध्ये तो परतणार आहोत. मग तेव्हा अगदीच त्याचा भुगा व्हायला लागतो, त्यामुळे मग थोडासा कच्चा ठेवायचा आहे. नंतर हा चाळणीवर काढून घ्यायचा आहे आणि नंतर थंड पाण्याने व्यवस्थित त्याच्यावर सोडून घ्यायचं, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते. आणि हे खाली जे पाणी उरतं आहे हे तुम्ही भाज्या करताना वापरलं तरी चालेल, किंवा आत्ता आपण जेव्हा भात करणार आहोत त्याच्यात थोडीशी जर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावीशी वाटली आपल्याला तर तेव्हाही वापरणार आहोत. मी थोडंसं यातलं वापरलं होतं नंतर, ते काही याच्यामध्ये दाखवायचं राहिलं माझं. तर हा आपला रूम टेम्परेचरला थंड करून झालेली पालकाचा परतलेला पालक जो आहे त्याची प्युरी करून घेतली आपण. आत्ता पुन्हा 2 चमचे तेल घेते मी. तुम्ही या ठिकाणी तूप किंवा आपलं जर साजूक तूप आहे किंवा बटर वापरलं तरीही चालेल. आत्ता तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये मी आता शहाजिरे टाकते. आधी मी साधे जिरे वापरले आणि आता मी शहाजिरे टाकते. काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असल्यास टाका. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, ज्याचे मी मध्ये असे स्लिट करून घेतले आणि ते टाकले थोडासा प्युरीला तिखटपणा येण्यासाठी. ही प्युरी आपण जी बारीक करून घेतली ती टाकली आहे. मीडियम गॅसवर करा जर मोठ्या गॅसवर तुमच्याकडनं जळत असेल तर. चिली फ्लेक्स टाकते. लाल मिरची पावडर टाकत नाही, त्याने कदाचित थोडासा काळपटपणा येतो असं मला वाटतं. अर्धा टीस्पून गरम मसाला टाकते आहे. तुम्ही किचन किंग मसाला टाकला तरी चालेल. पाव टीस्पून हळद टाकते, जेणेकरून हा हिरवा जो कलर आहे थोडासा असा अजून ब्राईट दिसायला लागतो. आणि आपलं हे जे तांदूळ आपण भात जो आपण शिजवून घेतला आहे आणि थंड करून घेतला आहे तो आता ह्या प्युरीमध्ये टाकून मिक्स करते. हलक्या हाताने मिक्स करा, जेणेकरून तांदूळ आपला शिजलेला भात जो आहे तो छान अख्खा राहील. तर असा हा परतून आपला पूर्ण प्युरी त्यात मिक्स करून आपला हा राईस त्याच्यात तयार झालेला आहे.
याच्याबरोबर खायला कोशिंबीर बनवते आहे. हे आपलं दही आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेतलं आहे आणि काळं मीठ टाकलं आहे. काकडी टोमॅटोची साधीच कोशिंबीर करते. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही दुसऱ्या म्हणजे बीटरूट म्हणा किंवा अजून भाज्या टाकून केलं तरी चालेल. आता हे एक जरा डेकोरेशन थोडंसं दिसायला छान वाटावं म्हणून हे टोमॅटोच्या सालाचं फूल बनवते आहे मी. तर याचा बेस म्हणून आधी खालचं काढून घ्यायचं आणि नंतर आता ही थ्रेडची सुरी वापरली, जेणेकरून त्याचं साल जे आहे ते काढायला अशी मदत होते आणि एक असं थोडंसं हे करत करत ते साल असं एक सलग अशी एक स्ट्रिप निघाली पाहिजे, अशा पद्धतीने ते काढते आहे मी. तर असंच थोडंसं डेकोरेशन लहान मुलांना थोडंसं अट्रॅक्शन वाटतं, छान वाटतं खायला आणि याचं फूल बनवून घेते आणि हाच टोमॅटो नंतर कोशिंबिरीत वापरते. अशी आपली ही कोशिंबीर आणि पालक राईस तयार. थँक्यू.